नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की फिग्मामध्ये अकाउंट कसं क्रिएट करायचं. आजच्या पार्टमध्ये आपण बघूया की फिग्माचे बेसिक्स काय आहेत? कसं यूज करायचं? बेसिकली फिग्मा कसं यूज करायचं? ओके. सो हा तुमचा फिग्माचा इंटरफेस आहे. इथं तुम्हाला दिसतं कुठल्या अकाउंटवर तुम्ही काम करताय ते. इथं तुम्हाला डिटेल्स दिसतील तुम्ही कुठल्या अकाउंटनं लॉग इन केलेलं आहे. बाकी सेटिंग्ज वगैरे असतात. प्लगइन्स, इंटरनल प्रोफाइल वगैरे तुम्हाला दिसतील. थीम ऑप्शन आहेत. तुम्हाला लाईट थीम वापरायची असेल तुम्ही लाईट थीम वापरू शकता किंवा डार्क थीम तुम्ही कोणतेही थीम तुम्ही यूज करू शकता. ओके. याच्यामध्ये हे काही बेसिक टेम्पलेट्स आहेत जे ऑलरेडी फिग्मामध्ये तुम्हाला मिळतात तुमच्या रेफरन्ससाठी. ओके. त्याच्यानंतर इथं तुम्हाला लेफ्ट साईडला इथं दिसेल की रिसेंट फाईल्स ज्या आहेत, म्हणजे समजा तुम्ही कुठल्या फाईलवर वर्क केलं असेल किंवा तुम्हाला कोणीतरी फाईल शेअर केले, तर फिग्माची सगळ्यात मोठी फॅसिलिटी अशी आहे की एका फाईलवर ॲट अ टाईम मल्टिपल टीम मेंबर्स काम करू शकतात. तुम्ही 4-5 लोकं असाल, 10 लोकं असाल, तुम्ही ॲट अ टाईम याच्यावर काम करू शकता. या फाईल्स तुम्हाला डेव्हलपर्स, मॅनेजर्स, क्लायंट सगळ्यांच्याबरोबर शेअर करता येतात आणि आपल्याला लाईव्ह ट्रॅकिंग पण दिसतं की कोण कुठली फाईल कुठं बघतंय, कुठल्या कॉम्पोनंटवर चेक करतायत. सो तुम्हाला जसं आपण टीम्सवर किंवा Zoomवर आपण मीटिंग घेतो, स्क्रीन शेअर करून दाखवतो. तर या ह्याच्यात तुम्ही जर फिग्मा वापरत असाल तर तुम्हाला स्क्रीन शेअर करायची पण गरज नाही. तुमचा कर्सर पुढच्या व्यक्तीला दिसतो की तुम्हाला त्याचा कर्सरसुद्धा दिसतो तो कुठलं काय दाखवतोय. ओके. सो ते प्रेझेंट पण करता येतं आपल्याला. तर रिसेंट्समध्ये या सगळ्या फाईल्स दिसतात. तुम्ही एखादी रेफरन्स फाईलसुद्धा जरी कुठली ओपन केली असेल ती पण तुम्हाला रिसेंटमध्ये दिसते. ड्राफ्ट्समध्ये स्पेसिफिकली तुम्ही ज्या फाईल्सवर वर्क करताय ना त्या सगळ्या फाईल्स तुम्हाला इथे दिसतात. तुम्ही क्रिएट केलेल्या सगळ्या. ओके. त्याच्यानंतर हे आता अपग्रेडसाठी ऑप्शन देते की तुम्ही अपग्रेड करा प्रो फीचर्स वापरण्यासाठी वगैरे. सो आपल्याला ती गरज नाही आहे. फेवरेट तुम्ही फाईल्स करू शकता. त्याला ऑप्शन मिळतो. तुम्ही स्टार केलं की ती फाईल तिथं फेवरेटमध्ये ॲड होते. तुम्ही ती रिमूव्ह पण करू शकता. त्याच्यानंतर टीम्स. समजा तुम्ही मल्टिपल टीम्सवर काम करता. समजा तुमच्या कंपनीमध्ये 3 वेगवेगळ्या टीम्स आहेत, ज्याच्यावर तुम्ही त्यांच्या वेगवेगळ्या प्रोजेक्ट्सवर काम करताय. सो तुम्ही त्या इथं टीम्स क्रिएट करून त्याच्यामध्ये तुम्ही तुमचे प्रोजेक्ट्स ॲड करू शकता आणि एका प्रोजेक्टच्या अंडर तुम्ही मल्टिपल फाईल्स पण क्रिएट करू शकता. सो तो ऑप्शन तुम्हाला इथं मिळतो. इथं तुम्ही जर बघितलं तर इथं न्यू प्रोजेक्ट क्रिएट करून त्या प्रोजेक्टच्या अंडर तुम्हाला मल्टिपल डिझाइन फाईल्स ॲड करता येतात. त्याच्यानंतर इथं तुम्हाला सर्चचं ऑप्शन आहे. बेसिकली तुम्ही इथनं फाईल्स, टीम्स, पीपल, टीम मेंबर्स असतील ते तुम्ही सगळे इथनं सर्च करू शकता. त्याच्यानंतर एक्सप्लोर कम्युनिटीमध्ये तुम्हाला त्यांनी फिग्माला यूज होणारे काही प्लगिन्स आहेत. जसं आता तुम्हाला मटेरियल डिझाईनचे काही आयकन्स वापरायचे आहेत. आयकन फाइंडरचे वापरायचे आहेत किंवा वेगवेगळे इलस्ट्रेशन्स तुम्हाला फ्रीवाले यूज करायचे आहेत. फॉन्ट स्टाईल्स असतील, टायपोग्राफी असेल, वेगवेगळे प्लगिन्स, विजेट्स सगळे तुम्ही त्या कम्युनिटीमधनं चेक करून तुम्ही तिथनं डाउनलोड करू शकता. तो आपण सेक्शन परत एकदा एक्सप्लोर करू. नोटिफिकेशन बेसिकली कुणी तुम्हाला फाईल शेअर केली, तुम्हाला कुणी ॲड केलं कुठं, ते सगळे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतात. आणि ह्याच्यामध्ये टोटल सेटिंग्ज आहेत. तुम्हाला थीम, डार्क, लाईट कुठली तुम्हाला पाहिजे असेल ती तुम्ही यूज करू शकता. याचे 2 व्हर्जन्स असतात. एक तर तुम्ही बेसिकली डेस्कटॉप व्हर्जन वापरू शकता किंवा ब्राउझर व्हर्जन वापरू शकता. दोन्ही व्हर्जन चांगले आहेत, काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्हाला जे ईझी पडेल ते तुम्ही यूज करू शकता. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला इथं तर बेसिकली आत्ता एक कॉन्फिग 2023 म्हणून त्यांची आता ही कॉन्फरन्स आहे फिग्माची. ती दरवर्षी त्यांची असते, तर तुम्ही त्याला व्हर्चुअली रजिस्टर करू शकता. तुम्हाला जर ती आता अमेरिकेत वगैरे असते, तुम्हाला तिथं जाऊन अटेंड करायचं असेल, कुणी तिथे अटेंड करणार असेल, तर ते करू शकता. त्याला माझ्या मते काही फीज वगैरे असते. व्हर्चुअली तुम्हाला टोटली फ्री असतं, तर तुम्ही रजिस्टर करू शकता. आय थिंक 21-22 जूनला आहे. तर तुम्ही डेफिनेटली रजिस्टर करा. तुम्हाला त्याचा फायदा होईल. ओके. त्याच्यानंतर इथं आपल्या 3 ऑप्शन्स आहेत. एक नवीन डिझाइन फाईल तयार करण्यासाठी ज्याच्यामध्ये आपण टोटल डिझाइन करणार आहे. कुठल्याही प्रकारचं डिझाइन म्हणजे सोशल मीडिया पोस्ट असेल, प्रिंटिंगसाठी काही डिझाइन करायचे आहेत, तुम्हाला प्रेझेंटेशन डिझाइन करायचे आहेत किंवा UI डिझाइन करायचे. बेसिकली वाईडली ह्याचा यूज UI डिझाइनसाठी जास्त होतो. बट बाकीच्या गोष्टीसुद्धा तुम्ही डिझाइन करू शकता. त्याच्यानंतर फिगजॅम फाईल ही बेसिकली रिसर्चसाठी वापरली जाते. युजर जर्नी असेल, ब्रेनस्टॉर्मिंग असेल, युजर फ्लोज असतील, टास्क फ्लोज असतील, व्हरायटी ऑफ थिंग्स. तुम्हाला जस्ट काही आयडियाज, काही स्टिकी नोट्स टाईपमध्ये तुम्हाला काही करायचं असेल, तर तुम्ही फिगजॅम फाईलचा यूज करू शकता. इम्पोर्ट फाईल तुम्ही समजा XDमध्ये काम केलेलं आहे, स्केचमध्ये केलेलं आहे, ती तुम्हाला फाईल इथं घ्यायची आहे आणि इथं वर्क करायचं तुम्ही इम्पोर्ट फाईल करू शकता. ती तुम्हाला फाईल इथे इम्पोर्ट करता येते. ओके. सो आपण आज डिझाइन फाईलपासून स्टार्ट करू. काय डिझाइन फाईलमध्ये काय ऑप्शन्स आहेत ते आपण चेक करूया. सो तुम्ही इथं क्लिक केलं
की एक डिझाइन फाईल तुम्हाला तयार होती. ओके. सो हा एक नवीन फाईल क्रिएट केल्यानंतरचा हा इंटरफेस आहे. हे तुम्हाला आता ऑप्शन्स आहे की तुम्हाला तुमचं आत्ता ड्राफ्ट स्टेटमध्ये आहे. तुम्हाला कुठल्या प्रोजेक्टच्या अंडर तुम्हाला मूव्ह करायची असेल फाईल तुम्ही करू शकता. तो ऑप्शन तुम्हाला इथं ड्रॉपडाऊनमधनं मिळतो. सो आपण हे आता स्किप करूया. इथं तुम्हाला ते आता ही ओके. तर ह्याच्यावर क्लिक केल्यानंतर हे तुम्हाला ऑप्शन मिळाला. इथनं तुम्ही मूव्ह टू प्रोजेक्ट्स करू शकता. ओके. गॉट इट म्हणलं. इथं आपण आता फाईलला नाव देऊया. इथं लर्न फिग्मा बेसिक्स. ओके. या फाईलला नाव दिलं. तुम्ही प्रोजेक्टच्या अंडर त्याला मूव्ह नंतर करू शकता. सो बेसिकली हा इंटरफेस आहे. लेफ्ट साईडला तुम्हाला तुमचे जे काही तुम्ही लेयर्स क्रिएट कराल, तुमचे जे काही ॲसेट्स असतील म्हणजे कॉम्पोनंट्स वगैरे ह्याच्यामध्ये तयार केले जातात, इमेजेस असतील ते सगळे ॲसेट्सच्या अंडर तुमचे येतील आणि इथं पेजेस येतील. तुम्ही मल्टिपल पेजेसवर तुम्ही काम करू शकता. त्याच्यानंतर हा तुमचा एक टूलबार आहे, जो सगळ्या सॉफ्टवेअर्समध्ये असतो. XD, स्केच, त्याच्यानंतर आणि इलस्ट्रेटर वगैरे जे असतील तशा टाईपमध्ये. बट हा टूलबार जो असतो फार प्रिसाईज असतो. जेवढे आपल्याला यूज होणार आहेत अशा टाईपचेच तिथं आपल्याला ऑप्शन्स मिळतात. ओके. दुसरा हा फिग्माचा मेनू आहे, फाईल मेनू. इथनं तुम्हाला सगळे डिटेलमध्ये तुम्हाला काही जे काही आपण मोस्टली शॉर्टकटमध्ये काम करतो, बट तुम्हाला सगळे इथं मेनू ॲक्सेस करता येतो. आणि क्विक ॲक्शनमध्ये जाऊन तुम्ही कुठलंही तुम्हाला सर्च करायचं असेल ते तुम्ही सर्च करून तिथं वापरू शकता. ओके. तर हे टूल्स आहेत आणि राईट साईडला तुम्हाला प्रॉपर्टीज पॅनल मिळतं. ज्या प्रॉपर्टीजमध्ये कुठल्याही टूल्सच्या त्याच्यानंतर तुम्ही कुठलीही लेयर सिलेक्ट करताय. टेक्स्ट लेयर, इमेज लेयर, रेक्टँगल, शेप्स जे काही सिलेक्ट कराल त्याच्या सगळ्या प्रॉपर्टीज तुम्हाला राईट साईडच्या पॅनलमध्ये मिळतात. आणि राईट साईडला इथं ऑप्शन आहे जिथं तुम्हाला समजा आता आपण सॉफ्ट मराठी थ्रू लॉग इन केलेलं आहे. सो तो आपल्याला तिथं दिसतं की आपण त्याच्यावर काम करतोय. इथं जर 5-6 लोकं काम करत असतील ते आणि तिथं आत्ता काम करत असतील तर तुम्हाला त्यांचे सगळ्यांचे तुम्हाला इथं असे थंबनेल्स किंवा जर फोटो लावला असेल तर ते फोटोज तुम्हाला दिसतात. तुम्ही इथनं फाईल शेअर करू शकता. इथून शेअरिंगचे ऑप्शन मिळतात. तुम्ही इन्व्हाईट करू शकता. ईमेल आयडी टाका. मल्टिपल ईमेल आयडीज तुम्ही कॉमा ॲड करून तुम्ही टाकू शकता. त्यांना ॲक्सेस तुम्ही ठरवू शकता एडिटचा का व्ह्यूचा ॲक्सेस द्यायचा आहे आणि तुम्ही त्यांना सेंड इन्व्हाईट करायचं. ते अकाउंट क्रिएट करतील आणि तुम्हाला ते ही फाईल ॲक्सेस करू शकतील. ओके. तर हा ऑप्शन आहे याच्यामध्ये. तुम्ही इथे ॲड करून नंतर कॉपी लिंक करून सुद्धा तुम्ही क्विकली टीम्स थ्रू, चॅट थ्रू तुम्ही शेअर करू शकता. ओके. त्याच्यानंतर प्ले मोड असतो. म्हणजे ह्याच्यामध्ये समजा तुम्ही प्रोटोटाईप तयार केला. तुम्ही प्लेमध्ये क्लिक करून तो प्रोटोटाईपवर क्लिक करून तुम्ही समजा क्लायंटला वगैरे तुम्हाला वॉक थ्रू द्यायचं असेल तुम्ही करू शकता. हे झूम इन पर्सेंटेज वगैरे आहे. प्रोटोटाईपसाठी तुम्हाला इथं ऑप्शन्स मिळतात आणि इन्स्पेक्ट बेसिकली तुम्ही एखादी फाईल तयार केली असेल त्याचे कोड, एखादा शेप असेल तर त्याचे सगळे डायमेन्शन्स, कलर कोड, प्रॉपर्टीज सगळ्या तुम्हाला इथं हे डेव्हलपर लोकांसाठी स्पेसिफिकली असतं. हे कोडसुद्धा कॉपी करून ते टाकू शकतात. ओके. आणि हा जो ब्लँक आहे तो कॅनव्हास आहे. या कॅनव्हासमध्ये आपण फ्रेम्स तयार करणार. फ्रेम्स किंवा आर्टबोर्ड्स आपण म्हणतो. ते तयार करून त्याच्यामध्ये आपण सगळे आपले डिझाईन्स तयार करतो. ओके. ह्याच्यामध्ये कुठले टूल्स आहेत पण बघूया. हे मूव्ह टूल आहे, जे तुम्हाला ऑब्जेक्ट सिलेक्ट करून मूव्ह करण्यासाठी यूज होतं. स्केल टूल तुम्हाला बेसिकली स्केलिंग करायची असेल ऑब्जेक्ट किंवा एखादा सिम्बॉल आहे तो तुम्हाला स्केल करायचा आहे. नॉर्मल स्केल जर केलं तर त्याचं प्रपोर्शनेटली किंवा आतले जे सगळे सिम्बल्स आहेत, ग्रुप्स आहेत, तर ते प्रॉपरली स्केल होत नाही. तर त्याच्यासाठी तुम्ही स्पेसिफिकली स्केल टूल यूज करा. त्याच्यानंतर फ्रेम, मी जे तुम्हाला म्हटलं आर्टबोर्ड किंवा फ्रेम्स, हे आपण फ्रेम्स इथनं तयार करू शकतो. सो बेसिकली तुम्ही इथनं ड्रॅग करून तयार करू शकता. अदरवाईज तुम्ही जेव्हा फ्रेम्सला क्लिक करता तेव्हा तुम्हाला इथं प्रिसेट्स मिळतात. तुम्हाला फोनसाठी डिझाईन करायचं आहे, टॅबलेट करायचं आहे, डेस्कटॉपसाठी करायचं आहे किंवा पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन्स वगैरे तुम्हाला डिझाईन करायचे आहेत. व्हिडिओजसाठी काही फ्रेम्स डिझाईन करायच्या आहेत. स्मार्ट वॉचसाठी काही डिझाईन आहे, पेपर म्हणजे प्रिंटिंगसाठी काही डिझाईन, सोशल मीडिया पोस्ट आणि बाकीचे बरेचसे ऑप्शन्स तुम्हाला मिळतात. सो तुम्ही इथं क्लिक केल्यानंतर ती फ्रेम तुम्हाला तयार मिळते. ओके. तुम्ही इथं त्याला डबल क्लिक करून रिनेम करू शकता किंवा राईट क्लिक करून तुम्ही ह्याला इथं तुम्हाला रिनेम्स ऑप्शन मिळतो, तो करू शकता तुम्ही. ओके. ही तुमची फ्रेम आहे. तर या फ्रेममध्ये आपण सगळे डिझाईन्स इथं करू शकतो. आता आपल्याला समजा इथे फाईलमध्ये काही डिझाईन करायचं आहे, तर कसं? ओके. ही तुमची फ्रेम आहे. ह्याच्यामध्ये तुमचे सगळे डिझाईन तुम्ही करू शकता. हे मोबाईलसाठी डिझाईन करतो आहे. सो तुम्ही ही फ्रेम सिलेक्ट केल्यानंतर त्याचे सगळे प्रॉपर्टीज तुम्हाला मिळतात. तुम्हाला हॉरिझॉन्टल पाहिजे, व्हर्टिकल पाहिजे. ओके. त्याचे XY कोऑर्डिनेट्स काय आहेत, विड्थ, हाईट, बॉर्डर रेडियस तुम्हाला द्यायची असेल, तुम्ही बॉर्डर रेडियस इथे ॲड करू शकता. ओके. त्याच्यामध्ये बॉर्डर रेडियस तुम्हाला प्रत्येक ह्याला वेगळी द्यायची असेल,
तर तुम्ही इथनं या ह्याच्या ऑप्शनवर क्लिक करून समजा तुम्हाला इथं 20 द्यायचे, इथं 10 द्यायचे, इथं 10 आणि इथं परत 20 द्यायचे. तर तशा पद्धतीने तुम्ही करू शकता. ती मिक्स्ड होती. तर आपल्याला आपण काय करू, आपल्याला सेम पाहिजे, तर आपण 20-20 इथं ठेवू. तर हे तुम्ही फ्रेमला सुद्धा ही बॉर्डर रेडियस देऊ शकता. फ्रेम तुम्हाला इथं रोटेट वगैरे करायची असेल तुम्ही करू शकता. क्लिप कंटेंट बेसिकली आपण एक शेप ड्रॉ करूया. तर हे शेप्स आहेत रेक्टँगल, लाईन, ॲरो, एलिप्स, पॉलिगॉन, स्टार आणि तुम्हाला इमेज प्लेस करायची असेल, व्हिडिओ प्लेस करायचा असेल तुम्ही करू शकता. आपण रेक्टँगल ड्रॉ करूया. तर त्या रेक्टँगल ड्रॉ केल्यानंतर हा एवढा रेक्टँगल आपण क्रिएट केलेला आहे. रेक्टँगलचे डिटेल्स तुम्हाला दिसतात. तुम्ही स्केल करू शकता. ओके. शिफ्ट पकडून स्केल केल्यानंतर प्रोपोर्शनेटमध्ये स्केल होतं. जो बेसिक इतर टूल्समध्ये असतंच. आता आपल्याला तो ह्याच्यासाठी जो क्लिप कंटेंट आहे तो ऑप्शन तुम्हाला दाखवतो. मी जर हे मूव्ह केलं तर तुम्हाला दिसेल की हे कंटेंट बाहेरचं दिसत नाही. कारण आपण या आर्टबोर्डला क्लिप कंटेंट केलं आहे. जे आतमध्ये असेल तेच दिसणार. तुम्ही हे जर ऑप्शन ऑफ केला तर तुम्हाला तो ऑब्जेक्ट दिसू शकेल बाहेर जरी असला तरी. सो आपण क्लिप कंटेंट घेऊया. त्याच्यामुळं आपल्याला पण अंदाज येतो की बाबा हां ऑब्जेक्ट केवढा दिसणार आहे आपला. ओके. झूम इन झूम आउट करायचं असेल तुम्हाला हा ऑप्शन मिळतो की झूम टू फेट त्याच्यानंतर हे बाकीचे झूम आउट, झूम इन हे ऑप्शन्स तुम्हाला मिळतात. हे शॉर्टकट्स आता मॅकचे शॉर्टकट्स आहेत. तसेच तुम्ही विंडोज वापरत असेल विंडोजचे शॉर्टकट्स तुम्हाला तिथं मिळू शकते. ओके. आपण झूम टू फिट करूया किंवा तुम्ही कमांड किंवा कंट्रोल दाबून तुम्ही झूम इन झूम आउट स्क्रोल करून करू शकता. ओके. तुम्ही रेक्टँगल ड्रॉ केल्यानंतर तुम्हाला असे एक छोटे हे दिसतात डॉट्स ते तुम्ही जर ड्रॅग केले क्लिक करून तर तुम्हाला त्याची बॉर्डर रेडियस तुम्हाला सेट करता येते. असे बरेचसे ऑप्शन प्रत्येक शेपला तुम्हाला मिळतील. हा आता रेक्टँगल झाला. त्याच्यानंतर समजा इलिप्स टूल आहे. शिफ्ट पकडल्यानंतर परफेक्ट सर्कल येणार. नाहीतर तुम्ही असंही विदाऊट शिफ्ट असं तुम्ही करू शकता. ह्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन मिळतो. तुम्हाला आर्क तयार करायचा असेल तुम्ही तयार करू शकता. हे जेणेकरून आपल्याला पाय चार्ट वगैरे काही क्रिएट करायचे असेल तुम्ही इझिली ते क्रिएट करू शकता. ओके. त्याच्यानंतर हे बाकीचे टूल्स आपण डिटेलमध्ये नंतर एक्सप्लोर करू. पेन टूल आहे. पेन टूल बेसिकली जसे बाकीच्या सॉफ्टवेअरमध्ये तसंच आहे. तुम्हाला क्लिक करून ड्रॅग केल्यानंतर त्याला कर्व्स तयार होतात. ओके. तुम्ही शेप कंप्लीट करू शकता. इथनं तुम्ही त्याला फिल कलर देऊ शकता. कलर तुम्हाला चेंज करता येतो. कलर पॅलेट आहे. तुम्हाला इथं कलर्स ॲड करता येतात. तुमचे प्रीसेट कलर तुम्ही करू शकता. मी इथं समजा आता एक त्याला रेड, ऑरेंज टाईपमध्ये कलर दिला. ओके. ओके. इथे तुम्हाला स्ट्रोक्स मिळतात. स्ट्रोक्सचा तुम्ही कलर चेंज करू शकता. तुम्ही अल्ट इथं आता नंबर आहे हा तुम्ही कीबोर्डनं पण चेंज करू शकता किंवा अल्ट प्रेस करून हा स्लायडर येतो. तुम्ही तो ड्रॅग करून तुम्ही स्ट्रोक तुमचा वाढवता येतो. तुम्हाला इनसाइड, आउटसाइड किंवा सेंटर हे सगळे ऑप्शन्स मिळतात. ॲडिशनल ऑप्शन्स तुम्हाला यातनं मिळतील की तुम्हाला कसं पाहिजे, कर्व पाहिजे, काय पाहिजे. हे आपण डिटेलमध्ये नंतर एक्सप्लोर करू. या व्हिडिओमध्ये जस्ट एक बेसिक आयडिया द्यायची आपल्याला की काय काय करता येतं आपल्याला. तर पेन टूलचं झालं. पेन्सिल टूल्स सिम्पल ड्रॉइंगसाठी वापरतो आपण. पेन्सिल टूलचा फार यूज नाही होत. टाईप टूल तुम्ही इथं बेसिकली टेक्स्ट टायपिंग तुम्हाला इथनं करता येतं. यालासुद्धा तुम्हाला फॉन्ट साईज, फॉन्ट स्टाईल तुम्हाला वेगवेगळे फॉन्ट्स इथनं चूज करता येतात. वेगळा कुठला फॉन्ट तुम्हाला द्यायचा असेल. ओके. फॉन्ट साईज तुम्ही चेंज केला. त्याच्यानंतर तुम्हाला हे सगळे सेंटर अलाइन, लेफ्ट अलाइन या सगळ्या प्रॉपर्टीज मिळतात. तर ह्याच्यामध्ये दुसरा ऑप्शन असतो की ऑटो हाईट ऑप्शन असतो. हे तुम्ही समजा याला ड्रॅग केलं इथं. ओके. तर तुम्ही आता ह्याच्यापुढे जे टाईप कराल ते तेवढ्या विड्थमध्येच ते सगळं सेट होणार. ओके. फॉन्ट साईज आपण कमी करून बघूया. ओके. अशा टाईपमध्ये होतं. त्याच्यानंतर हे तुम्ही जर फिक्स साईजचा कंटेनर घेतलात की बाबा हा फिक्स साईजचा कंटेनर आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला सेंटर अलाइन करायचं आहे, बॉटम अलाइन करायचं आहे, टॉप अलाइन करायचं आहे, हे ऑप्शन्स तुम्हाला मिळतात. बाकी बरेचसे सेट ऑफ ऑप्शन्स तुम्हाला ॲडिशनल ऑप्शन्स इथे मिळतात. तुम्ही यूज करू शकता त्याचा. एक्सप्लोर करा तुम्ही. त्याच्यानंतर आहे रिसोर्स पॅनल. रिसोर्स पॅनलमध्ये तुम्ही जर काही कंपोनंट्स क्रिएट केले असेल, ह्या सेक्शन आपण फार डिटेलमध्ये बघणार आहे. कारण फक्त कॉम्पोनंट सेक्शनसाठीच आपल्याला एक सेपरेट व्हिडिओ करावा लागेल. तर तो कॉम्पोनंट सेक्शन बघू. प्लगिन्समध्ये तुम्हाला म्हटलं तसं वेगवेगळे प्लगिन्स तुम्हाला इथं एक्सप्लोर करता येतात. कम्युनिटीमध्ये प्रत्येकजण नवीन-नवीन प्लगिन्स तयार करत असतो आणि ते ॲड करत असतात. तुम्हाला वेगवेगळे आयकन्स, इलस्ट्रेशन ह्याच्यासाठी काही प्लगिन्स पाहिजे असेल, तुम्ही सर्च करू शकता आणि त्यातनं ते तुम्ही यूज करू शकता. आपण डिटेलमध्ये बघू. सिमिलर विजेट्स तुम्हाला असे काही विजेट्स मिळतात, जे तुम्ही डायरेक्टली यूज करू शकता.
याच्यावर पण आपण एक सेपरेट डेफिनेटली व्हिडिओ बनवूया. त्यानंतर हँड टूल स्पेसिफिकली पॅनिंगसाठी तुम्हाला वेगवेगळे आर्टबोर्ड तुम्ही क्रिएट केले असतील, तर ते तुम्हाला बघायसाठी हे पॅनिंग टूल बरं पडतं. कमेंट्स, इथं हे कमेंट ऑप्शन आहे, तुम्ही इथं क्लिक करू शकता. तुमची कमेंट इथे ॲड करू शकता. तुम्ही मेन्शन करू शकता कुणासाठी कमेंट द्यायची आहे. तुम्हाला काही इमोजीज ॲड करायचे आहेत, तुम्ही ॲड करून ती कमेंट तुम्ही ॲड करू शकता. कमेंट ॲड केली की ती या कमेंट पॅनलमध्ये दिसते तुम्हाला. एक कमेंट पॅनल असतं आणि याच्यामध्ये कमेंट्स तुम्ही एखाद्या पर्सनला कमेंट ॲड केली असेल, तो पर्सन ती अ, जो काही फीडबॅक असेल तो इम्प्लिमेंट करून मे बी इथं मार्क ॲज कंप्लीट करू शकतो. सो बेसिकली काही असे फंक्शन्स आहेत जे आपल्याला करता येतात. ओके, दुसरा ऑप्शन बघायचा होता आपला की प्रोटोटायपिंग जे असतं. मी आता ह्याचं डुप्लिकेट करतो. डुप्लिकेट करण्यासाठी तुम्ही कंट्रोल डी यूज करू शकता किंवा मॅकवर कमांड डी तुम्हाला यूज करता येतं. आपण इथे टाकतो की दिस इज सेकंड फ्रेम. ओके, आणि आता आपण ह्याचा एक प्रोटोटाईप क्रिएट करायचा आहे आपल्याला. ओके, सो प्रोटोटाईप क्रिएट करण्यासाठी काय करू आपण, याच्यावर क्लिक करू. इथे तुम्ही प्रोटोटाईपला क्लिक करा. त्याच्यानंतर तुम्हाला इथं ऑप्शन मिळतील प्रत्येक नोडवरून. तुम्ही स्पेसिफिक टेक्स्टला सुद्धा करू शकता. हे तुम्हाला ऑप्शन मिळतील. त्या प्लसवर क्लिक करून ड्रॅग करून तुम्ही सेट करू शकता. हे सेट केल्यानंतर तुम्हाला इथं ऑप्शन मिळतो की काय झालं पाहिजे. ऑन टॅप म्हणजे टॅप, ऑन ट्रॅक, व्हाईल होवरिंग, या सगळ्या ऑप्शन्स मिळतात की तुम्हाला काय झाल्यानंतर टॅप केल्यानंतर जायला पाहिजे, ट्रॅक केल्यानंतर जायला पाहिजे का होवरला जायला पाहिजे. आपण ऑन टॅप करू. काय करायचं ते नॅव्हिगेट टू किंवा ओपन ओव्हरले, स्वॅप ओव्हरले हे ऑप्शन्स आहेत ॲडिशनल, ते आपण डिटेलमध्ये बघू. आत्ता आपण जस्ट बघू की कसे करतात. नॅव्हिगेट टू कुठल्या स्क्रीनला जायचं आहे ते, आणि इथं ॲनिमेशन. आता हे इथं इन्स्टंट आहे. आपण मे बी स्मार्ट ॲनिमेट करू. स्मार्ट ॲनिमेटला ते चेक करतं की कशा टाईपचं ट्रान्झिशन आहे, काय चेंजेस आहेत, त्यानुसार ते एक चांगलं ॲनिमेशन तुम्हाला क्रिएट करून देतो. सो आपलं प्रोटोटाईप रेडी झालं आहे. आपण हे रन करूया. रन केल्यानंतर ते नवीन विंडोमध्ये ओपन होईल. ओके, डेस्कटॉपला सुद्धा असंच होतं की एक टॅब ओपन होतो, त्याच्यामध्ये ते ओपन होतं. सो बेसिकली आपण काय केलं होतं की आता तुम्हाला हा एक चांगला एक्सपिरियन्स मिळतो की मोबाईल ॲप जर तुम्ही करणार असाल तर तुम्हाला ही फ्रेम पण मिळते. ह्याच्यामुळे फायदा होतो की क्लायंटला सुद्धा बघताना एक प्रॉपर एक्सपिरियन्स मिळतो. आपण ह्याच्यावर क्लिक करूया आणि हे त्याने ॲनिमेट केलेलं आहे. हे जस्ट टेक्स्ट असल्यामुळे त्याने ते तसं ॲनिमेट केलेलं आहे. सो असा तुम्ही प्रोटोटाईप तुम्ही प्रेझेंट करू शकता. ओके, डिझाईनला येऊन तुम्हाला परत काही एडिट्स करायचे असेल तुम्ही एडिट करू शकता. बाकी बरेचसे टूल्स आहेत. जसं अलाइनमेंट टूल्स आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला स्ट्रोक्स ॲड करता येतात. इफेक्ट्स आहेत. समजा तुम्हाला आपण बघूया क्विकली की एक आपण बॉक्स तयार केला आहे. बॉक्सला आपण एक लाईट कलर देऊ एक. ओके, आणि याला तुम्हाला इफेक्ट द्यायचा आहे. इफेक्टला क्लिक केल्यानंतर ॲडला क्लिक केल्यानंतर तुम्हाला ड्रॉप शॅडो इफेक्ट ॲड झाला. तुम्ही बघाल इथं ॲड झालेला. तर ह्याच्यामध्ये वेगवेगळे इफेक्ट्स आहेत. ड्रॉप शॅडो आहे, इनर शॅडो आहे. इनर शॅडो पण देता येते. त्याच्यानंतर लेयर ब्लर आहे. ती डायरेक्टली ब्लर होईल आणि ह्याच्या हे जे काही तुम्ही इफेक्ट्स चूज करता त्याच्या रिलेटेडचे सगळे सेटिंग्स तुम्हाला या सूर्यासारख्या आयकनमध्ये मिळतात. तर आपण इथं 15 करूया. ओके, सो तुम्हाला दिसेल की इथं ब्लर झालेला आहे. तुम्हाला हा ऑफ करायचा असेल ऑप्शन, तर तुम्ही या जो डोळ्याचा आयकॉन आहे त्याला क्लिक केलं की तो ऑफ होतो, ऑन होतो. तुम्हाला रिमूव्ह करायचं असेल तुम्ही रिमूव्ह करू शकता. ओके, इफेक्टमध्ये आपण समजा आपण ड्रॉप शॅडो देऊन बघूया. ड्रॉप शॅडोला तुम्हाला इथं सेटिंग्ज आहे की एक्स कॉर्डिनेटला किती लांब पाहिजे, वाय कॉर्डिनेटला किती लांब पाहिजे, ब्लर किती पाहिजे, स्प्रेड किती पाहिजे. ओके, तर हे सगळे ऑप्शन्स तुम्ही डिटेलमध्ये एक्सप्लोअर करा. ह्याच्यावर आपण एक आपण ॲपचा UI घेऊ आणि त्याच्यावर आपण एक डिझाईन करू. त्यामुळे तुम्हाला हे सगळे ऑप्शन्स मी डेफिनेटली करून दाखवेन. तर हे 25 ओपॅसिटी तुम्ही कमी जास्त करू शकता. तुम्हाला प्रॉपर त्या स्टोनमधला कलर समजा वापरायचा असेल, तुम्ही तो कलर वापरू शकता. जो एक रिअलिस्टिक इफेक्ट जो आहे, तो आपण असा देऊ शकतो त्याला. ओके, याला काही लेयर प्रॉपर्टीज असतात जसे आपण फोटोशॉपमध्ये वापरतो, त्या पण आहेत. बाकी ओपॅसिटीचे ऑप्शन आहेत. तुम्हाला ऑब्जेक्ट समजा आता एखादा आयकन तयार केला तुम्हाला डेव्हलपरला एक्सपोर्ट करून द्यायचा आहे. तुम्ही इथनं एक्सपोर्ट करू शकता. तुम्हाला पूर्ण आर्टबोर्ड किंवा फ्रेम एक्सपोर्ट करायची असेल, तीसुद्धा तुम्ही एक्सपोर्ट करू शकता. एक्सपोर्टिंगमध्ये तुम्हाला PNG, JPG, SVG, VDF हे सगळे ऑप्शन्स मिळतात. तुम्हाला मल्टिपल पण एक्सपोर्टचा ऑप्शन आहे. तुम्ही सफिक्स वगैरे ॲड करून ते एक्सपोर्ट करू शकता. तर हे पण काही चांगले ऑप्शन्स आहेत तुम्हाला फिग्मामध्ये. तुम्ही भरपूर मोठी फाईल क्रिएट करू शकता. इथं तुम्हाला आता ॲसेट्समध्ये आता तुम्हाला काही दिसणार नाही, कारण आपण काही आयटम्स क्रिएट केलेले नाही आहे. तर तो पण ऑप्शन जेव्हा आपण कॉम्पोनंट्सचा व्हिडिओ करू त्याच्यामध्ये हे सगळे ऑप्शन्स आपल्याला एक्सप्लोर करायला मिळतील.
पेजेस, तर पेजेसमध्ये आत्ता एक पेज आहे, आपण इथं पेजेस ॲड करू शकतो. पेज 2 इथं तुम्हाला नेमिंग देता येतं. तुम्ही असे मल्टिपल पेजेस क्रिएट करून त्याच्यावर तुमचे समजा एखादी वेबसाईट आहे तर अबाउटसाठी, होमसाठी, कॉन्टॅक्टस वगैरे या सगळ्यासाठी तुम्ही वेगवेगळे पेजेस क्रिएट करून ते करू शकता. आणि आपल्याला याच्यामध्ये एक ऑप्शन असा मिळतो की आपण फक्त प्रोटोटाईपसुद्धा शेअर करू शकतो. जसा हा प्रोटोटाईप क्रिएट केला आहे, तुम्ही हा प्रोटोटाईप शेअर केला तर तुम्हाला त्यांना ही फाईल अशी दिसत नाही. म्हणजे ही जी फाईल आहे आपली, ही अशी दिसणार नाही. त्यांना हेच फ्रेम दिसणार. इथंच ते क्लिक करून ते इंटरॅक्ट करू शकते. ओके. म्हणजे क्लायंटला करताना असं फाईल अशी मोठी झालेली आहे, कुठं कोपऱ्यात जाऊन बघण्याची वगैरे गरज नाही. ते डायरेक्टली टोटली क्लिकेबल प्रोटोटाईप करून ॲज अ वेबसाईट ते चेक करू शकतो. सो तो एक बेनिफिट चांगला आहे फिग्माचा. माझ्या मते आत्ता आपण बऱ्यापैकी यातले सगळे कव्हर केलेलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणि डिटेलमध्ये जाऊ. एखादं आपण ॲपचा UI तयार करू किंवा एखाद्या वेबसाईटचं UI तयार करू. एका व्हिडिओमध्ये आपण सोशल मीडिया पोस्ट पण करू, जेणेकरून तुम्हाला या सगळ्या गोष्टींची एक चांगली आयडिया येईल. ओके. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.